ज्येष्ठ समाजसेवक संतोष भाऊजी कवडे आज आपल्याशी निर्भीड संघ हितगुज करत आहेत। माननीय संतोषजी कवडे प्रभाग नंबर 8 मधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर आपण खास पंढरपूरचं निर्भीड मत या चॅनलद्वारे त्यांची मुलाखत घेत आहे। तर ते मुलाखत कशा पद्धतीने आपल्याला नागरिकांना देतात व प्रभागाबद्दल कशी माहिती सांगतात, त्यांचे सामाजिक कार्य काय आहे, 2006 पासून ते त्या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत। तर ते काय बोलतात ते आज पाहू आपण। मी गेले 2006ला अपक्ष म्हणून उमेदवार होतो। मला कुठल्याही पार्टीने तिकीट दिलं नाही, पण मी कमी मतानं पडलो, थोडक्यात पडलो। त्यानंतर 2011ला उभा राहिलो, त्यात पण थोडक्या मतात 8,500च्या वार्डात 300 मतांनी फक्त पडलो आहे मी। तेव्हा पण अपक्ष होतो मी। नंतर 16चे इलेक्शन काय लावलं नाही। आता त्यानंतर 9 वर्षानं परत इलेक्शन आले, पण मी 2006ला पडल्यानंतर मी थांबलो नाही। मी जनतेची सेवा करत राहिलो। मी सेवा करत असताना 2007ला इंदिरा गांधी भाजी मार्केट जे गेले 150 वर्षे इथं आहे ते पाडण्याचा प्रयत्न चालला होता। मी त्या लोकांना 200 लोकांना न्याय मिळवून दिला। ते आजसुद्धा 200 लोक तिथं बसून आहेत। 17-18 वर्ष झाले ती लोक माझ्यामुळं, म्हणजे मी तिथं थांबवल्यामुळं, आंदोलन करून थांबवल्यामुळं ती लोक आज तिथं आहेत। त्याच्यानंतर माझ्या भागातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अर्बन बँक ह्या भागामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून ड्रेनेज नव्हतं। मग मी काय केलं, त्या टायमाला आंदोलन करून आमरण उपोषणाचा इशारा देऊन माझ्या भागातील काही लोक एकत्र करून मी तिथं उपोषणाला बसणार म्हटलं की पंढरपुरातील काही नेत्यांनी येऊन त्याची ती पाहणी केली व आम्हाला सांगितलं की तुम्ही निम्मा खर्च करा गल्लीनं आणि आम्ही निम्मा खर्च करतो। पण माझ्या इथं चुना ऐकणारे टांगा हाकणारे लोक आहेत, ही कुठनं वर्गण देणार? मी माझ्या उपोषणावर ठाम राहिल्यानंतर नगरपालिकेतले काय अधिकारी नेऊन ती मोजणी केली व त्या भागात शौचालय ड्रेनेजची लाईन टाकून दिली। तर आमची लोकं सगळी उघड्यावरच होती। मी माझ्या भागामध्ये पल्स पोलिओची मोहीम होम टू होम राबवत होतो। काय आज गरज होती काळाची, लोक डोस घ्यायला जात नाहीत, पण मी ते लोकांच्या माध्यमात जाणं, लोकांपर्यंत पोचवणं। बाकीचे सण आहेत, गणपती असू द्या, नवरात्र असू द्या, माझा मोठ्या प्रमाणात गौरीचा सण असतो, गौरी गणपती सण, परत गवर असते माझ्याकडं। काय मोठ्या प्रमाणात आम्ही करतो, खेळेमेळेन आमच्या गल्लीत आम्ही सगळे एकत्र असतो। त्यानंतर खूप सामाजिक कामं करावं लागले मला। नगरपालिकेपासून ते शिवाजी चौकापर्यंत चोपाळा गांधी रोड ह्या भागात 11 बोळामध्ये मी भारत नानाच्या माध्यमातून त्या टायमाला आमदार असताना 11 बोळांचं कॉन्क्रिटीकरण करून घेतलं। माझ्या भागात पाण्याच्या लाईनचा प्रॉब्लेम होता, तो मी सॉल्व केला। माझ्या भागात ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता, तो मी सॉल्व केला। माझ्या भागातली कुठलीही समस्या, लाईट असू द्या, पाणी असू द्या, माझ्या भागातील लोक मला रात्री 10ला 11ला 12ला कुठल्याही टायमाला अडचण आली तर फोन करतात किंवा आणि मी त्यांच्यासाठी 24 तास सदैव हजर असतो। त्यामुळं लोक माझ्याकडं, आम्ही अपक्ष असू, पक्षीय असू, नाही तर काय पण असू, लोकांचं म्हणणं आहे की कामाचा माणूस आहे। मग हे काम करत असताना काही गुन्हे दाखल झाले, लोकांसाठी आम्ही काही प्रयत्न केले तर अडचणी असतात। काय लोकांच्या मूलभूत अडचणी असतात, ते म्हणजे नगरपालिका असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, कचेरी असू द्या, बँडशी असू द्या, MECB असू द्या, ह्या लोकांपर्यंत, ह्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी मी तिथंपर्यंत पोचतो आहे। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी माझी एक व्याख्या आहे। मला जिथं कमी तिथं आम्ही लोक म्हणतात, त्याचे कारण हे आहे। लोक म्हणतात अधिकारी फोन उचलत नाहीत, पण आमचं गॅरंटेड सांगतो, संतोष कवडेचा मिस कॉल पडला तर माघारी फोन येतो, ही माझ्या कामाची पावती आहे। माझं काम मी गेलो आणि काम झालं नाही असं 99% मला कोणीही दाखवावं। काय पण काम करत असताना थोडंफार जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीचं काम करतो त्या समोरची पार्टीसुद्धा थोडी आमच्यावर नाराज होती, पण ते समजावून घ्यायला पाहिजे त्यांनी। पण काम करताना, वार्डात काम करत असताना इतर समस्या सगळ्या झाल्या। बाकीच्या सामाजिक काम करत असताना पल्स पोलिओसारखा तुम्हाला म्हटलं मी, ती लय महत्त्वाचं आहे। रक्तदान शिबिर सगळी घेतात, मी पण घेतो, पण पल्स पोलिओ मोहीम जागृत करणं ही सुद्धा लय मोठा विषय, लक्षात ठेवा। त्यानंतर माझा सामुदायिक विवाह सोहळा गेले 10-12 वर्ष झाले सगळं पंढरपूर शहर बघतंय। मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर, म्हणजे मी एकटा काहीच करू शकत नाही, पण माझ्यासोबत असणारे सर्व माझे दोस्त, मित्रमंडळी, कार्यकर्ते, मग ती टांगा हाणणारा असू द्या, नाहीतर तो नगरपालिकेचा कर्मचारी, अधिकारी असू द्या, नाहीतर सामाजिक मनुष्य, त्या माणसामुळेच ही कार्य पार पडतो। मी आज साधारण 2 अडीचशे लग्न लावून दिलेत जोडप्यांची।
ती ही तुमच्या सगळ्यांच्या ह्या गल्लीतल्या माझ्या खरं महत्त्वाचं तर माझ्या वार्डातल्या लोकांच्या जीवावर मी जास्त हे करतो आहे. कारण त्या दिवशीसुद्धा ही एवढं मोठं टेन्शनचं काम असतं आहे जे आमदार खासदारनं करायला पाहिजे. माझ्या घरात नगरपालिकेत मी साधा नगरसेवक नाही तरी पण मी करतो आहे. गेले 2006पासून ते आजच्या 2025पर्यंत मी कमीत कमी माझ्या प्रभागामध्ये 8 ते 10 कोटीची कामाची यादी आहे माझ्याकडं जी मी केली आहे. मी करून घेतले आहेत. ते आता कसं आहे त्याचे माझ्याकडे पाठपुरावे आहेत. बायोमेट्रिक यंत्र ही बसवण्यासाठी नगरपालिका असू द्या सर्व शासकीय कार्यालयात मी सक्तीचं करायला भाग पडल्यामुळं ते आज पंढरपुरात आहेत. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडं. असे अनेक कामं आहेत की ज्या कामांमुळं मी जनतेत आहे. लोक माझ्या मागं आहेत. लोकांना आज संतोष कवडे कोण आहे सांगायची गरज नाही. नुसतं जिथे कमी तिथे आम्ही म्हणलं तरी रिक्षावाला देऊन सोडतो बाबा चला ह्या चौकात राहतात. एवढी ओळख मी ह्या माझ्या सामाजिक कामातनं केलेली आहे. लोक मला ह्याच कामामुळं प्रेम करतात. मला वाटतं आहे की मी ह्या येणाऱ्या इलेक्शनला मी लोकांपर्यंत मत मागायला जाणारच आहे. लोकांनी माझ्या कार्यास बघून मत द्यावं. मग मी कोण कुठं काय करतो ह्याच्याशी काय नाही पण मी तुमच्या सेवेशी तत्पर राहणार आहे एवढं मी सांगतो ह्या माध्यमातून. जिथं कमी तिथं आम्ही माननीय संतोषजी कवडे जे बोलले आहेत ते सत्य आहे. तळागाळातील हा कार्यकर्ता पहिल्यापासून काम करत आहे. तरी आपण नागरिकांनी प्रभाग नंबर 8मधून कळकळची विनंती आहे संतोषजी कवडे मार्फत की त्यांना भरघोस मतानं यंदा निवडून द्यावे ही विनंती आहे.